विषय असा आहे का या ठिकाणी दिवसा जो 3 फेज विद्युत पुरवठा चालू केल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 2च तास लाईट मिळते, कारण सकाळची पण लाईट टिकत नाही, दुपारी तर एकच फेज सोडला जातो आणि घरात अक्षरशः मिक्सर सुद्धा चालत नाही आणि एक फेज डेड केल्यामुळं निम्म गाव अंधारात राहतं। याची कुठेतरी आम्ही आशाताईंकडे आज मागणी करतोय की आपण ताई वरच्या स्तरावर बांगर साहेबांना सांगून या ठिकाणी ह्या सबस्टेशनला, मला वाटतं शिरोलीचं त्यांनी पूर्ववत केलाय, आमचा जो जुना भले अंधारात रात्रीचं पाणी भरायला लागलं तरी चालेल, पण लाईट ही टिकत नाही आणि पूर्ववत विद्युत पुरवठा राहावा अशी आमची ही 5 गावची मागणी आहे ताई। आणि आलं का तिकडं पाणी उलटात सगळं याच्यामुळे माझी अख्खी जवळ 4 बाबारी वावर गेले आणि अख्खी जमीन मला एवढीच आहे ना, आमचं 9-10 माणसाचं कुटुंब आहे, एवढीच तुम्हाला विनंती आहे। नाही पण काय नेमकं काय ह्या कामाचं नाही, या कामाशी काही संबंध नाही माझा, तुमच्या ग्रामपंचायतीचा संबंध आहे ना, कारण माझं काम फक्त इथं ह्या जोरास्त आहे तिथंच, तुमच्या जमिनीत आम्ही येतच नाही। पण हे पाणी आजी ऐका ना, तुम्ही जे उकरलंय ना, तुम्हाला वाटलं ती माती टाकली ती पुन्हा सगळं मोकळं होणार आहे, त्याची काय अडचण राहणार नाही। आणि तुम्हाला लय जर वाटत असेल तर सरपंच 1 तास 2 तास जीसीपी लावा, तिथे जरा थोडं खोली करून द्या, म्हणजे पाणी तिकडे जाणार नाही। बाकी माझं काही सरपंच साहेब चालेल त्यांना सांगितलं त्या दिवशी मी काम तुम्हाला 100% न्याय मिळेल, अन्याय होणार नाही। काही वाटलं असं त्यांना आपण परत भेटू, नक्की काळजी करू नका आजी।